दखल घेतात या स्पर्धेचं चित्रीकरण देखील तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या आठवणीत राहणाऱ्या स्मरण जे फोटोज असतील, ज्या काही आठवणी असतील, मान्यवरांच्या उपस्थित इथे होणारा श्री गणेश आपण थोड्याच वेळात सुरू करणार आहोत। आपल्याला अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला हातभार लावण्यासाठी मदत केली आहे, त्यामुळे मला नावाविषयी वाटतंय जे आपले सर्वांचे लाडके आदरणीय सुरेशदादा सदानंद भाईकर, प्रसिद्ध उद्योजक रत्नागिरी, त्याचप्रमाणे नितीनदादा जाधव, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रत्नागिरी, अभिजित उर्फ मनुदादा गुरव, खजिनदार श्रीदेव भैरी देवस्थान, त्याचप्रमाणे विजयदादा खेडेकर उप शहर प्रमुख शिवसेना, शेखर कवितके सामाजिक कार्यकर्ते, रोशन रमाकांत चव्हाण रॉयल युनिसेक्स सलून, त्याचप्रमाणे सनी आंबेकर स्वामी प्रोडक्शन, रोहित खानविलकर RS इंजिनियर्स, गौरव उर्फ बंटी शिंदे युवा उद्योजक रत्नागिरी, सागर कोगजे SK टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अमेय वीरकर अमेय ज्वेलर्सचे ओनर, त्याचप्रमाणे नंदू जुवेकर, दीपराज सावंत, राजा बामणे नंदाई अॅग्रो शॉपिंगचे ओनर, अमित भाटकर, रोहन शेलार, शैलेश नवाले, राकेश चव्हाण, दिनेश माचीबुले, बाबू सुर्वे जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी दक्षिण विभाग, आणि त्याचप्रमाणे लास्ट बट नॉट लिस्ट केतनदादा पवार। त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या समोर जे आकर्षक चषक आहेत, प्रथम जो विजेता असणार आहे त्याचे पुरस्कर्ते आम्हाला लाभलेले आदरणीय श्री सुरेशदादा सदानंद भाईकर, प्रसिद्ध उद्योजक रत्नागिरी, यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक इथे प्रदान केले आहे। त्याचप्रमाणे उपविजेता म्हणजे द्वितीय पारितोषिक श्री नितीनदादा जाधव, शहर उपाध्यक्ष भाजपा रत्नागिरी, आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची रोख रक्कम असेल प्रथम पारितोषिक 11,111 आणि द्वितीय पारितोषिक 7,777। मानाची स्पर्धा आणि मला वाटतं वर्ष आहे 4th। रंगमंचाच्या दिशेने आपले मान्यवर आदरणीय श्री सुरेशदादा सदानंद भाईकर, प्रसिद्ध उद्योजक रत्नागिरी, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि ॲडव्होकेट आदरणीय श्री शिवलकर दादा, त्याचप्रमाणे भैरी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार आदरणीय श्री अभिजित उर्फ मनुदादा गुरव यांचं देखील आगमन झाले। त्याचप्रमाणे आमचे अतिशय विश्वासाने ज्यांनी आमच्या वरती प्रेमाचा नेहमीच आशीर्वाद ठेवलेला आहे ते आमचे सर्वांचे लाडके, आणि आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष हातभार लावलेला आहे ते आपले उपविजेता चषकही त्यांनी पुरस्कृत केलेला आहे, ते आपले नितीनदादा जाधव, आपल्या लाडक्या नगरसेविका यांचं देखील आगमन झालेलं आहे या मंचावरती। मी त्यांना देखील असंच थोडीशी विनंती करतो। त्याचप्रमाणे वस्तू पुष्पगुच्छ देताना मुन्ना दादा आपणास विनंती करतो। मुन्ना शिंदे रितेश उर्फ मुन्ना शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण श्री सुरेशदादा भाईकर यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। धन्यवाद की आपण सर्वांनी मान्यवरांनी आपला बोलत वेळ काढून या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली। यानंतर नितीनदादा जाधव, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, पुन्हा एकदा मुन्नादादा तुला विनंती करेन तुझ्या शुभ हस्ते आदरणीय श्री नितीनदादा यांना देखील पुष्पगुच्छ द्यायचा आहे। यानंतर पुढील आपले मान्यवर जे आहेत अभिजित उर्फ मनुदादा गुरव यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित करणार आहोत। सिद्धेश तोरणकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यानंतर एक रत्नागिरीतील खंबीर व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांचा लाडक्या सौ वैभवीताई खेडेकर यांना देखील आपण सन्मानित करीत आहोत। रोहित चव्हाण यांच्या वतीने त्यांच्या शुभ हस्ते आमच्याकडून हा प्रेमाची प्रतीक असा पुष्पगुच्छ आपल्याला वितरित केला आहोत। यानंतर विनयदादा रेवडेकर, सोम इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व यांना आपण सन्मानित करत आहोत, त्यांचे आपण आभार व्यक्त करीत आहोत। रोशनदादा चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांना आपण पुष्पगुच्छ द्यायचा आहे। जोरदार काय झाल्या पाहिजे सर्वांना विनंती करतो। विनयदादा रेवडेकर जे सोम इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व आहेत। यानंतर आदरणीय श्री सिद्धेशदादा शिवलकर, ॲडव्होकेट रत्नागिरी, आणि आमचे स्नेही मित्र यांना आपण पुष्पगुच्छ देणार आहोत आणि सन्मानित करणार आहोत। मी विनंती करतो
रोहित चव्हाण पुन्हा एकदा सिद्धेश दादा आमच्याकडून ही आपला प्रेमाची पुष्पगुच्छाची भेट। यानंतर लास्ट बट नॉट लीस्ट राजेश दादा भाटकर नेहमीच आमचे आधारस्तंभ आणि स्नेही राहिलेले आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करीत आहोत। राजदादा नागवेकर आपणास विनंती आहे की भाटकर सरांना आपण पुष्पगुच्छ द्यायचा आहे, त्यांना सन्मानित करायचं आहे। आपले सर्वांचे आधारस्तंभ आणि रत्नागिरीतील अतिशय प्रसिद्ध अशा सर्व व्यक्तींना आपण सन्मान केलं या मंचावरती। या वर्षीची ही पहिली सुरेश दादा मयेकर आणि नितीन दादा जाधव यांच्यामध्ये रंगलेला हा थरार नारळ टिकवण्याची स्पर्धा वर्ष 2024। बघूया रिझल्ट काय येतो आहे। नितीन दादा जाधव आणि सुरेश दादा मयेकर कोणाचं पार्ट जड आहे बघूया। मला वाटतं हस्तांदोलन झालेलं आहे, बघूया। यानंतर आपले पुढील मान्यवर मनोदादा गुरव हे देखील आता नितीन दादांची 2 हात करताना दिसत आपल्याला, बघूया। नितीन दादांची सरशी होताना दिसते आहे, दुसरा अटेम्प्ट असणार आहे हा, बघूया रिझल्ट काय आलाय। तुळशीचा सामना होताना दिसतो आपल्याला मनोदादा गुरव आणि नितीन दादा जाधव यांच्यामध्ये। सर्वजण मान्यवर देखील साक्षीदार झालेले त्या खेळाचे। पुन्हा एकदा अटेम्प्ट केलेला आहे, बघूया। परंतु आता मनोदादा गुरव हे प्रयत्न करत आहेत नितीन दादांना चितपट करण्याचा, परंतु पुन्हा एकदा नितीन दादा जाधव यांच्याकडून बघूया कशी कामगिरी होते। मला वाटतं सिद्धेश दादा शिवलकर यांनी देखील सहभागी होऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि आता ते सुद्धा या नारळ टिकवण्याची स्पर्धेमध्ये एक प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे। मला वाटतं आतापर्यंत नितीन दादा जाधव हे खंबीर नेतृत्व आम्हाला उभं दिसते तिकडे, तर सिद्धेश दादा शिवलकर आणि नितीन दादा जाधव यांच्यामध्ये रंगलेला हा थरार बघूया काय होत आहे। आणि पुन्हा एकदा नितीन दादा जाधव तुमचं हार्दिक स्वागत। पुढील विरोधी स्पर्धक कोण असणार आहे बघूया। स्वतः वैभवी खेडेकर आता 2 हात करणाऱ्या जाधव सरांसोबत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांना विनंती करतो। वैभवी खेडेकर या देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात आणि नितीन दादा जाधव आणि वैभवी खेडेकर असा रंगलेला हा थरार वर्ष 2024 भव्य नारळ टिकवणी स्पर्धा मुंबई मित्रमंडळ आणि टायगर ग्रुपच्या वतीने आयोजित ही स्पर्धा लक्ष्मी चौकच्या पटांगणात होताना आणि बघूया काय झालेलं आहे। चितपट झालेले आहे नितीन दादा। यानंतर बघूया आमचे मित्रमंडळ आहे त्यांच्यापैकी कोण सहभाग घेत आहे का। अनेक रत्नागिरीतील मान्यवर अनेक रत्नागिरीतील प्रसिद्ध खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि या आधी देखील झालेले आहेत, बघूया। विनोद राठोड आणि या स्पर्धेतला सर्वात मोठा स्पर्धक रेडी झालेला आहे आणि आता वर्ष 2024 रंगलेला हा थरार भव्य नारळ टिकवणी स्पर्धा रितेश उर्फ मुन्ना शिंदे मित्रमंडळ आणि टायगर ग्रुपच्या वतीने आयोजित ही स्पर्धा। आणि पहिला स्पर्धक अर्चिस तांडेल विरुद्ध गुरव बंधू। बघूया गुरव विरुद्ध तांडेल आणि इथे मला वाटतं गुरव यांनी पहिल्या अटेम्प्ट मध्ये तांडेल यांना आपला जो छोटा स्पर्धक आहे त्याचा पहिला नारळ फुटलेला आहे, नारळ टिकवणी स्पर्धा। दुसरा अटेम्प्ट आपल्या छोट्या स्पर्धकाने केलेला आहे। पुन्हा एकदा गुरव, दोघांनी पण एक पॉइंट मिळवलेला आहे या आपल्या स्पर्धेमध्ये। बघूया आता पुढचा पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं गुरव विरुद्ध तांडेल अशी ही स्पर्धा हा सामना रंगलेला आहे। यानंतर अजूनही ज्यांनी नावं दिली नाहीत त्यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये अरे वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या छोट्या स्पर्धकासाठी 2 नारळ त्याने आपल्याकडे मिळवले
झालेले आहेत आणि आता बघा तिथे त्याची वैयक्तिक स्ट्रॅटेजी आहे. बघूया काय करतोय. गुरव विरुद्ध तांडे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, आपण कधीही समोरच्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधी कमी लिखू नये. आज आपल्याला बघताना असं बघायला मिळेल की एक गुरव जो आपला जो स्पर्धक आहे आणि तांडेल यांच्यामध्ये तफावत आपल्याला दिसते उंचीची, ताकदीची, परंतु टेक्निक जी आहे ती दोघांकडे पण आहे. बघूया सरची कोणाची होते. मला वाटतं तिसरा नारळ घेतलेला आहे. टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांना विनंती करतो. बघूया 3 नारळ तर स्वतःकडे काबीज केलेले आहेत गुरव यांच्याकडून. चौथं वर्ष 2024 मध्ये मानाची ही स्पर्धा आणि आयोजनाचा मान देखील पहिला जातोय तो आपल्या या रितेश उर्फ मुन्ना शिंदे मित्रमंडळ आणि टायगर ग्रुप यांना. पुन्हा एकदा एक नारळ स्वतःकडे घेतलेला आहे. यानंतर मला वाटतं आता बऱ्याच वेळानंतर त्याचा दुसरा नारळ फुटलेला आहे. पुढच्या स्पर्धकांनी नावं द्या इथे येऊन आणि त्यांनी चीट काढून ठेवायची, चिठ्ठी काढायची आहे. तांडेल विरुद्ध गुरव. 57वी एंट्री इथे आपल्या या ग्रुपमध्ये केली जाते. आणि 57 स्पर्धक आतापर्यंत नाव नोंदणी केली आहे त्यांनी. थोड्या वेळाने स्पर्धक येताना दिसतील आपल्याला. संपूर्ण रत्नागिरीमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली ही आपली स्पर्धा. आमचे तिथे जे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत, स्वतः मुन्ना दादा पण तिकडे एक पंच म्हणून आणि दादा तांडेल विरुद्ध गुरव. आपल्या या स्पर्धेसाठी मान्यवर आपल्याला इथे लागलेले तांडेल हे विजयी झालेले आहेत. मला वाटतं आताच्या या सामन्यामध्ये तांडेल विरुद्ध गुरव हा जो सामना रंगला होता, ज्यांनी सहभाग घेतला यासाठी मी आभार व्यक्त करतो. आणि 2 नारळ अजूनही शिल्लक ठेवलेले पुढच्या फेरीसाठी आणि त्यांनी पुढच्या फेरीमध्ये धडक 82 मला वाटतं हा दुसरा सामना रंगतोय. वाघजाई विरुद्ध घुडे. वाघजाई स्पोर्ट्स विरुद्ध घुडे. मला वाटतं पहिला जो आहे तो घुडे यांनी स्वतःकडे काबीज करून घेतलेला. यानंतर वाघजाईकडून अटक होतोय. सेकंड बघूया काय होतं. पुन्हा एकदा दुसरा नारळ सुद्धा त्यांचा केलेला. या स्पर्धेमध्ये आपल्याला 5 नारळ मिळतात, एका बॅग मध्ये असतात आणि सीट जी आहे त्या नंबरचे नारळ तुम्हाला घेता येतात. घुडे विरुद्ध वाघजाई स्पोर्ट्स असा हा सामना आपल्याला रंगताना दिसतोय. पुन्हा एकदा आता साईराज अटेम्प्ट करतोय आणि मला वाटतं तिसरा नारळ सुद्धा पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्याने 3 नारळ स्वतःकडे घेतलेले आहे. आता यानंतर बघूया वाघजाई स्पोर्ट्स कडून प्रयत्न केला जाईल आणि मला वाटतं पुन्हा आता मात्र पहिला नारळ घेतलेला स्वतःकडे वाघजाई स्पोर्ट्स कडून. आणि आता पुन्हा एकदा साईराज पुढे हे अटेम्प्ट करतील. अजूनही ज्या स्पर्धकांनी आपली नावं दिलेली नाही आहेत त्यांनी इथे नावाची नोंद करायची. आमच्या मंचावरती मंडळाचे जे आमचे सर्व सभासद आहेत ते इथे नावाची नोंद करून घेत आहेत. या वर्षीचा दुसरा सामना वाघजाई स्पोर्ट्स विरुद्ध साईराज घुडे.
दत्तजयंती उत्सव म्हटला की नारळ टिकवटिकी स्पर्धा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेळली जाते आणि त्याचं आयोजन जे केलं जातं ते रत्नागिरी शहरापासूनच सुरुवात झाली त्याची. मला वाटतं तळ कोकणामध्ये देखील या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, परंतु या वर्षीचा मान जो मिळतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो आपल्या मंडळाला रितेश उर्फ मुन्ना शिंदे मित्रमंडळ आणि टायगर ग्रुप रत्नागिरी यांना. आमचे पंच सुद्धा तिकडे तटस्थ आहेत, त्यांनी पण लक्ष ठेवायचं आहे. मला वाटतं या आयटम मध्ये मला पहिल्यांदाच जाणवतं की कोणाचाही नारळ दिलेला नाहीये. बघूया. मला वाटतं वाघजाई स्पोर्ट्स करूया. स्पर्धेचा निकाल माझ्यापर्यंत पोहोचवा. पंच 82 नंबर 16 नंबर. पुन्हा एकदा स्पर्धकांना विनंती की आपण नारळ ज्यावेळी घ्याल त्यावेळी ते चेक करून घ्या, जेणेकरून कुठलाही चुकीचा या वर्षीचा तिसरा सामना रितेश उर्फ टायगर ग्रुप रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित भव्य नारळ टिकवटिकी स्पर्धा प्रथम पारितोषिक 11,111 या दरम्यान तिसरा सामना सुरू झालेला आहे. बघूया काय होतंय. मला वाटतं अक्षय यांनी पहिले, यानंतर रुद्रांश नाटेकर चिनुगुलव यांनी देखील रेडी राहायचे. रुद्रांश नाटेकर आणि चिनुगुलव वरती यायचं. रुद्रांश नाटेकर आणि चिनुगुलव. नवीन स्पर्धक जे असतील आणि ज्यांनी आपल्या अजूनही नावाची नोंद केली नाही त्यांना कृपया विनंती करतो की आपण आमच्या मंचाशेजारी तिकडे ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत, तिकडे आपल्या नावाची नोंद केली जाते. तर प्लीज या आणि लगेच आपल्या नावाची नोंद करा, कारण ही स्पर्धा आता रंगत जाणार आहे. यानंतर अजूनही स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होताना दिसतात. मला वाटतं आता 57 एंट्री झालेल्या आहेत. 57 एंट्री पूर्ण झालेल्या आहेत. या दरम्यान सामना रंगतोय अक्षय विरुद्ध मनोज. रुद्रांश नाटेकर आणि चिनुगुलव या सेम टाइम आपल्याकडे दुसरा सामना पण चालू करत आहोत. तर मी जे मंडळाचे आपले जे सर्व सहकारी त्यांना विनंती करतो. 194 नंबर आलेला आहे आणि 162 चिनू 194 आणि पंचांना विनंती आहे जो स्पर्धक सामन्यामध्ये पराजित होईल, जो स्पर्धक सामन्यामध्ये हरेल त्याची चिठ्ठी लगेच तिथेच फाडून टाका आणि जो विजेता ठरेल त्याची चिठ्ठी आपल्या इथे आणून जमा करायची आहे. जो स्पर्धक या सामन्यामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये जो स्पर्धक पराजित होईल हरेल तर त्याची चिठ्ठी हरलेल्या स्पर्धकाची चिठ्ठी लगेच तिथेच फाडून टाकायची आहे आणि जो स्पर्धक विजेता ठरेल त्याची चिठ्ठी आपल्याकडे जमा करायची आहे. राहुल भुते, मानस शेट्टे आणि वीरेंद्रदादा भोसले यांनी देखील मंचाशी संपर्क साधा. जो स्पर्धक हरेल, पंचांना विनंती आहे, जो स्पर्धक हरेल लगेच चिठ्ठी फाडून टाका. गंधार देसाई विरुद्ध वीरेंद्र भोसले. या गंधार देसाई कुठे आहेत? या गंधार देसाई. मला वाटतं स्पर्धक आणि पंच अशी जर तिथे असेल टीम तर आपल्याला सामन्यामध्ये कुठली अडचण होणार नाही. पंच आणि 2 स्पर्धक जे आपल्या मंडळाचे जे सर्व आहेत सभासद त्यांना विनंती करतो कृपया स्पर्धा आपली निर्विवाद झाली पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा. वीरेंद्र भोसले विरुद्ध हर्ष. दादा इकडे उभं राहा. 115 नंबर आणि 115 175 175 नंबरची पिशवी आणा. ओके.
नारळ चेक करून घ्या. स्पर्धकांना विनंती आहे की ज्यावेळी आपण स्पर्धेला सुरुवात करू त्याआधी तुम्ही नारळ प्लीज चेक करून घ्या. अरे चिठ्ठी तिथेच फाडून टाका आणि जो विजेता ठरेल त्याने आमच्याकडे येऊन नंबर द्यायचा. दोन नारळ घेतलेले आहेत. म्हणून बघितलं शूटिंग वर जायची डायरेक्ट कॅमेरा. नाव सांगा ते विजेते, त्यांचं नाव सांगा. नाटेकर 162 नंबर रुद्राक्ष नाटेकर. एक नारळ शिल्लक ना. सागर कांबळे हर्ष वांगणकर. कांबळे विरुद्ध वांगणकर. दरम्यान जे पंच आहेत त्यांना विनंती आहे की नंबर दाखव. ओके. विनोद राठोड विरुद्ध प्रतीक घोड. दाखव इकडे नंबर दाखव मला. 136-212. ओके. नावं दिलेली नाही स्पर्धेमध्ये, त्यांना विनंती आहे कृपया आपली नावं आमच्याकडे पूर्ण करायचे. हा इकडे बघ. सागर कांबळे विरुद्ध हर्ष. अमोल कांबळे विरुद्ध वांगणकर. मला वाटतं दुसरा प्रयत्न अयशस्वी. आता कांबळे विरुद्ध वांगणकर. दोन्ही स्पर्धकांनी एक नारळ हाताकडे घेतलेला आहे. दोन्ही स्पर्धकांनी बराच वेळ चाललेली ही मॅच आणि मला वाटतं हा दोन्ही स्पर्धकांकडून बऱ्याच वेळ केला जातो प्रयत्न, परंतु दोघांचेही नारळ एकमेकांना कोणता यश येत नाही. बघूया आता वांगणकर विरुद्ध मला वाटतं कांबळे. हा सामना आतापर्यंतच्या झालेल्या सर्व सामन्यांमध्ये बऱ्याच वेळ चालणारा सामना. यानंतरचे स्पर्धक रेडी राहा. बोल याच्यात येत आहे. साईराज घोडे, मनोज तांडेल, प्रसाद पेजे, रुद्रांश नाटेकर, वीरेंद्र भोसले आणि ओम राठोड. अर्चित तांडेल, साईराज घोडे, मनोज तांडेल, प्रसाद पेजे, रुद्रांश नाटेकर, वीरेंद्र भोसले,
यानंतर मला तिकडे वायकणकर विरुद्ध कांबळे हा सामना रंगलेला आहे. स्पर्धकांनी आपला नंबर लक्षात ठेवायचा आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी. मला वाटतं हा सामना आतापर्यंत सामन्यांमध्ये बराच वेळ चालणारा सामना आहे. वायकणकर विरुद्ध कांबळे. तीन मॅच पवन काय आला अनिकेत पाटील मंचावर यायचं लगेच. वायकणकर विरुद्ध कांबळे बराच वेळ चाललेला हा सामना आणि मला वाटतं आता काही रिझल्ट काय येतो ते बघूया. मला वाटतं कांबळेच्या बाजूने झुकतं माप जात आहे असं वाटतंय. जास्त हलत नाही ना स्टॅबिलिटी. जर स्पर्धकांनी जरा माईकशी संपर्क साधायचा. इथे मैदानामध्ये जे हजर स्पर्धक आहेत ज्यांनी खेळ केलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. त्यांचा सामना खेळवण्यात येईल. रोहित शेठ खांडेविलकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं पुढच्या वर्षी जे प्रथम क्रमांकाचे स्पॉन्सर आहेत ते एडिट करून पण देणार. रोहित शेठ खांडेविलकर नवीन मीच करतो स्वतःला. RS इंजिनियर आम्ही बोलून को यांच्यातर्फे पण आम्हाला मोलाची साथ हर्ष बाजू हर्ष. कॅमेरा थांबायचं. अटीतटीचा सामना आहे हो. अपोजिट स्पर्धक नसल्यामुळे सामने होत नाही आहेत. तर लवकरात लवकर अपोजिट स्पर्धकांनी माईकशी संपर्क साधावा. नवीन स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. प्रत्येक स्पर्धकाने आपले नारळ चेक करून घ्यावे. कोणतेही जर फॉल्ट असेल तर तो त्वरित सांगावा स्पर्धा चालू होण्यापूर्वी.
आहे ना, एक विजेता टीम आहे ना. ज्या स्पर्धकांनी पैसे पेड केलेले आहेत पण त्यांचा सामना झाला नाही आहे किंवा नवीन स्पर्धक जर इथे हजर झाले असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधावा. जांभळे जरा एक मिनिट जरा स्टेज आहे. लवकर गेलं बरं. हेच पाहिजे होतं करू. सिद्धेकांनी पैसे पेड केले पण त्यांचा सामना झालेला नाही अशा स्पर्धकांनीही स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रणव बिर्जे, साईनाथ गुडे, अक्षय राठोड, भगवती स्पोर्ट्स, पवन मोरे. हे वर्ष काय 14,127 एवढ्यानंच. नारळ वाजत नसेल, कुठला असेल, कुचका वाटत असेल तरच बदलून मिळणार आहे. ज्या स्पर्धकांनी अजूनही नावं दिली नाही आहेत त्या स्पर्धकांनी माईकशी संपर्क साधावा. या आहे ना, नाही दिलं हर्ष नाही दिला नव्हता ते खेळला. काय झालं तिकडे? साईराज घोडे नातोश आहे ना.
मातोश्री विरुद्ध जोशी. जोशी येत आहे का? हा, या. बोललास की मी काढणार. सर्व स्पर्धकांनी नारळ चेक करून घ्यायचे आहेत. गोम आलेला, तडकलेला असेल, फुटलेला असेल नारळ, वाजत नसेल तर त्वरित पंचांना सांगून बदलून घ्यायचं आहे. विनोद राठोड विरुद्ध विश्वेश कीर विरुद्ध विनोद राठोड. विश्वेश कीर विरुद्ध विनोद राठोड. विनोद राठोड कुठे आहे? विनोद राठोड ए वरती बसव. निखिल वरती बसव. विनोद राठोड विश्वेश कीर विरुद्ध विनोद राठोड. गेलो स्पीड आहे ना. विश्वेश कीर आणि विनोद राठोडा पुन्हा. विश्वेश कीर आणि विनोद राठोड पाणी आहे ना आता लावून मी टाकले परत लाव बोल काय सुदीप मयेकर आले तर सुदीप मयेकर
प्रीतम नरवणकर राज पिलणकर तन्मय सुदीप मयेकर कोण आहे का इथे? सुदीप मयेकर अथर्व कीर सुदीप मयेकर विरुद्ध अथर्व कीर नाव तुझं फक्त प्रीतम सांग. प्रीतम नरवणकर ओके. प्रीतम नरवणकर विरुद्ध दत्तप्रसाद एक आहे का? या एकच आहे दत्तप्रसाद, तुम्हीच आहेत ना? ओम नागवेकर ओम आहे ना? ओम परिमल भोळे ओम नागवेकर परिमल भोळे रोहित चव्हाण ओम नागवेकर को विरुद्ध परिमल भोळे माझ्यावर ना पहिलं बाई टाईट नील तेरवणकर विरुद्ध नवलाई आंबेशेठ नील तेरवणकर तिथे जा, एक नंबरला जा. अनिकेत जांभळे एक नंबर तिकडे जा. नवलाई आंबेशेठ विरुद्ध रोशन घाटवळ. तो सिद्धेश तोडणकर सामना घेतील. नवलाई आंबेशेठ ये इकडे पाठी आहे.
वेळा करून थांबू नका नील तेरवणकर 841 नंबर. शेंबी का सांगताय भाऊ? आपले फॅन बिन दिसले पाहिजे म्हणजे जोरात मारा फटको. हे ऍक्शनला घेते भाऊ, जोरात मार फटको. हातावर मारशील तू उभा करून काय मारतो घ्यायचं बंद करता वाटत तुम्ही नारळाला कोंब आलो आहे. भाव नाही का ये सेम कवर आहे. टीमचा महिना ना सांगितलंय का? हर्ष वांगणकर दीपक, हर्ष वांगणकर विरुद्ध दीपक. राठोड 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 ये चल ये. हर्ष नागवेकर, हर्ष नागवेकर आणि 173. आगे चल. आम्ही दाखव, तुझा फटको दाखव. देऊलवाडीतला फटको दाखव. हा एवढा नाही की आज नाही त्याच्या मोटर मारलं तरी चालू बापलूच आहे. घासून गेलो मग अरे मार मारेल तो हातावर मार. त्याच्या काय नाही हातावर मारणार. हातावर मारलं तरी झालं त्याला चालतं. हात फुटत घे. घासताय घासून नेताय. देऊलवाडीतलं फटको दाखव एक मस्त पैकी. एकच असेल त्याच्यात. अरे मार नाही हातावर मारला तरी झालं काय नाही म्हणणार. तो आपलाच आहे. तो जीव हातात घेऊन फटको घेत आहे. गेम आहे त्याला माहिती आहे. करू लागतं लेवल मुरबाडा विरुद्ध अजित टीम. शेवटचा सामना माझा हाच आहे. वर्षभर पण गेलो बघ चल. शाबास शाबास.
दुकान बंद हे का दुकान इकडे आहे कमी झालेले आहेत नारळ आता पटापट होती तुम्ही मारा यूट्यूब चालू आहे उद्या अपलोड होणार प्रथम राऊंड आता संपलेला आहे आणि दुसऱ्या फेरीला आता सुरुवात झालेली आहे. आता अशाच फेऱ्या वाढत जातील पुढे 5 ते 6 फेऱ्या होतील आणि विजेता कोट लवकरच निश्चित होईल. ओके. नागवेकर 34 नंबर. ओम नागवेकर 34 नंबर. सरळ मारतोय काय करू नको ना करे इमानदारी माझं पाणी ओढू नको. ओम नागवेकर तिकडे उभं राहता तिकडे पाटणाचा इकडनं पाटणाचा हा तिरुपती 4 नंबर. उडव चिरपाट बघूया काय होता. पवन मोरे. पवन मोरे पडले मिरजे उडी. आहे की राहिला आहे काय गेलो गेलो मिरजे प्रणव मिरजे 199. स्वामी कृपा घ्या. नाही चिचन अवकाश 124 विकी चौगुले आणि राज पिलाणकर 112. राज पिलाणकर 112. राज पिलाणकर 112.
जाऊ नको सोडायचं नाही ना रे हात रुपये लागले घाबरवलं त्या पोरं घाबरत नाही आता नवलाई आंबेशेत 115 आणि लॉरेन्स बिश्नोई 171. लॉरेन्स बिश्नोई 171. लक्ष्मीकांत भाटे 233. दोनशे 31 आणि 171. लॉरेन्स बिश्नोई 171 आणि परिमळ भोळे 231. 231 171. तिरुपती 4 प्रसाद पेजे 223. 223 233. साईराज घोडे 23 नंबर. साईराज घोडे 23 नंबर. जय भैरी वांगणकर 40 नंबर. विनोद राठोड 203 आणि हर्ष नागवेकर 77 नंबर. तिरुपती 4 नंबर. तन्मय कीर 45. तिरुपती 4 नंबर. तन्मय कीर 45. 4 आणि 45. 4 आणि 45. बाबू रिकामी आहे. रोशन रिकामी आहे. नाही बाबू नाही. बाबू आहे. बाबू गायब आहे. काय ऑर्डर काय होता?
येतील पंकज भाटकर 233, साईराज घोडे 23. साईराज घोडे पंकज भाटकर. नारळ फोडायचं सैल. ओम नागवेकर. हाय हाय हुआ हाय हाय. तूच आहेस ना? दोनशे 15 रोशन घाटुवर. तू सामान घेतो तुझ्याकडे चिठ्ठ्या कुठं आहेत? आता ही दिली इथे ठेवला चिठ्ठ्या कुठे दोनशे 22 196. चला देजा तिकडे दे. कोण घेतो हा सामना? 222. जा ना, घे ना. हे वरचव बंडी जोरात घे आपला. दोन्ही घराची गेम नाही आधी घराची नंतर शांती
झूम 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 स्पर्धकांनी पुढे यायचं आहे, स्पर्धकांनी पुढे यायचं आहे. आपली चिमुकली छोटीशी एकच चिठ्ठी उचलायची हा? याला काय ते सांग. एक जे चिठ्ठी उचलली जाईल तो डायरेक्ट फायनलला जाईल. त्याच्यात एक चिठ्ठी उचलली जाईल. आपली चिमुकली छोटीशी मुलगी एक चिठ्ठी उचलेल. त्याच्यात जी चिठ्ठी येईल तो स्पर्धक फायनल म्हणून विजेता घोषित केला जाईल. सॉरी फायनलला जाईल. फायनलला जाईल आणि ते दोघे जण सेमीला खेळतील. या एकच चिठ्ठी उचलायची हा? एकच काढायची. त्याच्यातली एकच उचल. एकशे 175 भोसले वीरेंद्र भोसले राठोड यांनी छाप मागितला आहे. पंकजचा प्रीतमचा फटका. प्रीतमचा फटका पहिला. अटीतटीचा सामना. फटक्यावर फटके. ओपन गेलो हा बघ ओपन गेलो. थांब ना गाणी घ्या. दोन शिल्लक राठोड हे फायनलला गेलेले आहेत. ओम राठोड आणि वीरेंद्र भोसले हे फायनल मध्ये गेलेले आहेत. आता बघूया त्यांच्यात कोण फायनल मॅच जिंकताय. तो मारणार असेल मारू घे. मात झाले भागते. आमचं विषयपूर होतं ना. घाबरू नको. तुझं काय हा तुला पैसे येणार आहेत. आणि विजेता वीरेंद्र भोसले. पाचही नारळ शिल्लक राहिलेले आहेत असे आमचे विजेता आजचे वीरेंद्र भोसले. त्यांचे पाचही नारळ शिल्लक राहिलेले आहेत असे वीरेंद्र भोसले. वीरेंद्र असे आपले विजेते वीरेंद्र भोसले. आजचे जे पाचही नारळ शिल्लक राहिलेले आहेत असे आमचे विजेते वीरेंद्र भोसले. अभिनंदन आपलं. अशा तऱ्हेने आपली स्पर्धा पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. मान्यवर उपविजेत्याला बक्षीस देताना उपविजेता आले काय सगळे राठोड. ओम राठोड यांना उपविजेता बक्षीस देण्यात येते. ओम राठोड. द्वितीय पारितोषिक ओम राठोड रुपये 7,777 व आकर्षक चषक. उपविजेता बक्षीस भेटत आहे ओम राठोड यांना रुपये 7,777 व आकर्षक चषक. ओम राठोड यांचे खूप खूप अभिनंदन. उपविजेता रोख रक्कम व आकर्षक चषक. व्हिडिओ आहे.
नितीन जाधव यांच्या सौजन्याने हे बक्षीस देण्यात येत आहे. उपविजेता ओम राठोड यांना 7,777 व आकर्षक चषक. दोन घेऊन हे विजन आहे वरती मारुती मंदिर आहे. ओके ओम राठोड यांना गिफ्ट वगैरे भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये 50% डिस्काउंट. जर कोणाला डोळ्याच्यासाठी जर काही उपचार हवे असतील त्यांना 50% डिस्काउंटचं गिफ्ट वाउचर भेटलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. मध्ये पहिली ट्रॉफी बसली पण आवडीची विजन आय यांच्याकडून अभिनंदन ओम राठोड. आणि प्रथम पारितोषिक वीरेंद्र भोसले. प्रथम पारितोषिक 1,001 11,111 व आकर्षक चषक. विजेते आहे वीरेंद्र भोसले. मान्यवरांचे खुशी बघा त्यांना पण एक गिफ्ट वाउचर त्याच पद्धतीने दिलेलं आहे. DJ Mahesh मान्यवरांचे खूप खूप आभार. अभिनंदन.